हॅलो, मी सायली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हॅलो सायली चॅनलमध्ये। तुम्ही सर्वांनी अर्जुनच्या बर्थडेचा व्लॉग तर बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्की बघा। आम्ही त्याचा बर्थडे गावाला शाळांमध्ये सेलिब्रेट केलेला। खूप मज्जा आली, खूप धमाल केली। आम्ही 3 शाळांमध्ये गेलेलो आणि ती मुलेही खूप खुश झाली। त्यांना आम्ही जे साहित्य दिलं ते बघूनही आणि त्यांना खूप आनंद वाटला आम्ही गेलो तर तसंच आम्ही अहिल्याचा बर्थडेही केलेला। फर्स्ट बर्थडे अहिल्याचा आम्ही आश्रमामध्ये केलेला। अहिल्या जेव्हा झालेली तेव्हा आम्ही तिचं खूप जंगी स्वागत केलेलं, फर्स्ट टाइम जेव्हा तिला घरी आणलेलं तेव्हा। आणि अर्जुनचंही अगदी तसंच आम्ही स्वागत केलेलं, पण तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नव्हता, तो व्लॉग, कारण जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला ते 5व्या दिवशी डिस्चार्ज मिळालेला आणि त्यावेळेस मला मोबाईल व्हिडिओ या सगळ्यापेक्षा अर्जुनची आणि माझी काळजी घेणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं। म्हणून त्यावेळेस मी व्हिडिओ काही तो एडिट केलाच नव्हता, पण मम्मीने अहिल्याने खूप छान व्हिडिओ बनवलेला अर्जुनच्या स्वागताचा। तर आज तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। खूप छान वाटतं बघितल्यानंतर, एवढंसं इटुकलं पिटुकलं बाळ 1 वर्षात मोठंही झालं। तो व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळेलच। आम्ही हॉस्पिटलमध्येही जास्त व्हिडिओज वगैरे काही शूट केलेले नव्हते, पण थोडासा रूमचा व्हिडिओ मेमरी म्हणून मी थोडासा काढलेला आहे, तर तोही तुम्हाला बघायला मिळेल की कशी होती हॉस्पिटलची रूम। माझी डिलिव्हरी वाडिया हॉस्पिटलमध्ये झालेली आणि ते आमच्या जवळच आहे घरापासून। अहिल्याने माझ्यासाठी खूप सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलेलं। ॲक्च्युली मी जेव्हा हॉस्पिटलमधून आले ना तर मला कसं रिॲक्ट करावं काहीच समजत नव्हतं, थोडासा त्रासही होत होता आणि पहिल्यांदा मी अहिल्यापासून वेगळी राहिलेली इतके दिवस। म्हणजे वाडिया हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना अलाउड नाही आहे, तर ती जेव्हा स्कूलला गेली त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला गेली। नंतर मला ती डायरेक्ट 5व्या दिवशी भेटली जेव्हा मी घरी आले तेव्हा। ना तिने बाळाला बघितलेलं ना मला बघितलेलं, आणि आमचं फोनवर थोडंच फार बोलणं झालेलं, पण फोनवर बोलणं आणि प्रत्यक्षात भेटणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। तिने खूप सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि ते मी अजूनही छान जपून ठेवलंय। अजूनही म्हणजे मी ते जपूनच ठेवणार आहे कायमचं। खूप सुंदर बनवले ते ग्रीटिंग कार्डही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर हे बघा ही कसली तयारी चालली आहे तुम्हाला माहित आहे का? हे बघा ही आयला का एवढी उत्साही आहे। हे बघा ही सगळी तयारी चालू आहे, ही सगळी तयारी नाना करतायत। हे बघा आणि आयला किती उत्साही का तुम्हाला माहित असे आता सांगणार आहोत। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दिसणार आहे कोण येणार आहे आपल्या घरी। कोण येणार आहे? अरे आयलंड सकाळी शाळा स्कूल मध्ये जात नव्हती बर का तिला, कारण कोण येणार होता? बाबू। यस, तर बाबू येणार आहे आज आमचा, त्याच्यामुळे ती स्कूलला जात नव्हती सकाळी। पण तिला म्हटलं बाबू नंतर येणार आहे, दुपारनंतर तू आता स्कूलला जा, म्हणून ती गेली स्कूलला। तर स्कूलवरून आल्याला विचारत होती आला का बाबू, तर म्हटलं नाही अजून येणार आहे आता। हा ना, हे बघा इकडे बाळाचे नाना कशी डेकोरेशन चालू आहे बाळाच्या नानाची। अच्छा, कोण कोण? छोटे पप्पा। ओके, बाळाचे छोटे पप्पा। बघितलं आयला बरोबर नाव ठेवते सगळ्यांना बरोबर तिच्याकडून। आणि तू कोण? बडी दीदी। अरे वा, बघितलं आईला बडी दीदी। आता बाळाचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे ना बडी? बघितलं पण नाही बाळाला। हो ना, खरंच आयल्यानं बघितलं नाहीये, कारण हॉस्पिटलमध्ये लहान मुलाला अलाउड अजिबात नव्हता। बघितलं असेल, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही गेले असेल वाडियामध्ये, तिथे लहान मुलांना अलाउड नाहीये। यस, ती काय बोलते बघित ऐकलं नसेल तुम्ही, ती बोलते वाड्याला बाळ झालं ना तर तिकडे लहान मुलाला अलाउड नाहीये, तुम्हाला माहितीच असेल। यस, खरंच भाऊ त्यांना माहिती आहे की लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये अलाउड नसतो। कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये नसतो। यस 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 यस, कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये नसतो। तर छान असं डेकोरेशन चाललेलं आहे। इकडे वेलकम लिहिलेलं जातंय। काय बाबडी? इकडे वेलकम लिहिलेलं जातंय। येतं बघा, आहे ना भाऊ? हो, आयल्याला सुद्धा आता तयार व्हायचंय। बाळाचे नाना इकडे आयला एवढी उत्साही आहे ना। छोटा पप्पा, बाळाची दीदी आणि बाळाची माऊ। अच्छा, हे बाळाची दीदी, छोटे पप्पा आणि बाळाची माऊ। हा, आणि हे बाळाचे कोण? छोटे पप्पा। हे बाळाचे नाना। आहे बघा बाळाच्या येण्याची तयारी कशी चालली आहे। नाना सगळी तयारी करतोय बाळाची। आणि इकडे मोबाईल नानाचाच घेतो। आयल्या बघा किती उत्साही बाळ येण्यासाठी। ती आज शाळेत जाणार नव्हती, पण बाळाला यायला उशीर होणार आहे म्हणून तिला स्कूलला पाठवली आज। आल्याला विचारत होती आला का बाळ, शायनिंग वाले बलून आहेत।
कुणी आणले बाबू बलून? मी आणि नानानी. अच्छा मस्त शायनिंग वाला आणले. असं आहे का? झॅक. ही खूप उत्साही आहे बाळासाठी. तर हे बघा बाळाच्या नानाने काही डेकोरेशन साठी गार्डन मधली फुलं घेते बघा. एवढी सगळी फुलं तोडलेत. हे बघा किती हौशी आहे बघा बाळाचा नाना. काही डेकोरेशन साठी गार्डन मधून फुलं घेतोय. हा हे बघा आईला इकडून हॉल मधून आवाज देते. हाय बाबू. हे बघा बाबू नानाने किती फुलं तोडले एक डेकोरेशन साठी बघ. ओ हे बघा हे बघा सगळी गार्डन मध्ये थोडी थोडी एक येलो पिंक व्हाईट अशी सगळ्या कलरची फुलं घेतली आहेत. कारण आपल्या बाळाचं आगमन झालेलं आहे एका पाहुण्याचं. खूप छान आपल्या गार्डन मध्ये झाडे आहेत त्याला फुलं आहेत आणि हे आपण डेकोरेशन साठी वापरूया. हो चला हे बघा. हे बघा नानाने आईला आता दिलेले आहे. तर ही दीदी आहे बरं का बाळाची. तर आपल्या बाळाचं आगमन तर झालेलं आहे पण नक्कीच नानासाठी तुमच्याकडे कोण असेल तुमच्या पाहुण्यांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये कोण मुलगी असेल किंवा तुम्ही स्वतः असेल तर नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करून सांगा. हे काय चाललंय? रांगोळी. कशाबद्दल? अरे आज आमचा बाबू येणार आहे. हा एक बाबू आहे ना तुमच्याकडे? हे काय अहिल्या बाबू आहे? हा मोठा बाबू हा दीदी बघू दे दीदी बघू दे दीदी. दीदी सांगेल. दीदी कोण येणार आहे? दीदी कोण येणार आहे? आमच्या आईला बाबू दीदी झाले ना. बघा बाबूसाठी किती किती काय काय करते बाबड. काय करते? फुलं तोडते कशासाठी? बाबूसाठी. डेकोरेशन साठी. हे बघा मम्माचा आणि माझा. अरे मम्माचा तुझा बाबू. हा अरे बोबड. हे बघा दीदी आहे ना आईला दीदी झाली आहे बघा. पळाली बघितलं बेडरूम मध्ये. ही आहे हॉस्पिटलमधली रूम आणि हा आहे आईसाठीचा बेड आणि त्याच्यात जवळ आहे हा पाळणा आणि बाजूला दुसरा बेड आहे. हॉस्पिटलमध्ये माझी मम्मी राहायची रोज आणि बाबूला घेतलंय मम्मीने. हा मी जाता जाता छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला कारण आठवण राहावी म्हणून. बाबू वेलकम. ए बाबू ए बघ दीदी वेलकम करायला आली. वाव बाबू वेलकम बाबू. थँक्यू बाबडी. तुझ्या हातात ठेव बाबू. आम्ही मग ओपन करू. मस्त आहे ग. चलो वेलकम चलो वेलकम वेलकम वेलकम. वेलकम. हा थांब. हा घे बाबडी घे. दोन्ही पण घे दोन्ही पण घे. हा आणि एक पाय इथं दे एक पाय इथं दे. हा येस. ही आमच्या घरची पहिली लक्ष्मी. ओके. आवडी गेली अंदर. कुठे मग? पाय ठेव. घे 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 खाली. हे बघा ज्याप्रमाणे तुम्ही वाट बघत होता ना बाबूची तो बाबा आता आलेला आहे. आईला खूप एक्साइटेड आहे. तुम्ही बघितलं असते किती सारा डेकोरेशन करत होती ना. गेट ओपन.
बघा आईला दीदीने केले हा सगळं डेकोरेशन. बाळा तुला आवडलं का दीदीचं डेकोरेशन? माऊनी आणि आईला दीदीनी आणि आजीनी तिघींनी मिळून बाळूचं डेकोरेशन केलंय. ओहो बघितलं आईला किती छान म्हणाला ग्रीटिंग कार्ड. वेलकम वेलकम. धर धर घे दे बाबूच्या बाजूला ठेव. जाऊ आम्ही आठवड्यातून आता एकच व्लॉग टाकतोय. सोमवारी असतो रात्री 8 वाजता. कधी कधी थोडंसं लेटही होतं जर एडिट लवकर नाही झालं तर थोडंसं समजून घेत जा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर स्टे कनेक्टेड. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.